मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी त्यांच्या रूमच्या दाराबाहेर शांतनूची वाट बघत असते. तितक्यात शांतनूही तिथे येतो. पल्लवी म्हणते की अहो शांतनू, मी तुमचीच वाट बघत होते. शांतनू पल्लवीचं काहीही न ऐकता रूममध्ये निघून जातो आणि दरवाजा जोरात बंद करतो. नेमकं दरवाजा बंद करताना पल्लवीचं बोट त्याच्यामध्ये अडकतं आणि पल्लवी खूप जोरात ओरडते. शांतनू पल्लवीचा आवाज ऐकतो. तो दरवाजा उघडतो आणि पल्लवीला विचारतो की सॉरी खूप लागलं का तुला, तू ये रूममध्ये ये. मग शांतनू पल्लवीला आतमध्ये घेऊन खाली बसवतो. विचारपूस करतो. प्रेमाने जखमेवर फुंकर घालतो. तेव्हा पल्लवी फार प्रेमाने शांतनूकडे बघत असते. ती म्हणते की माझ्याशी कधी बोलणार नाही असं ठरवलं होतं ना, तरीही एवढी काळजी करतातच ना माझी. शांतनू, एवढं प्रेम आहे तर एकदा ऐकून का घेत नाही माझं. शांतनू उठतो. कपाटातून ड्रेसिंग टेबलचं सामान काढून पल्लवीच्या हातावर औषध लावत असतो. शांतनू पल्लवीला म्हणतो की तुझं काही ऐकत नाही असं आजपर्यंत कधी झालंय का. प्रत्येक वेळी तुझंच तर ऐकत आलोय मी. जीवाचे कान करून तुझा प्रत्येक शब्द ऐकलाय मी. सकाळी चहा घेताना, रात्री झोपताना, स्वप्नातही तुझंच नाव घेत आलोय मी. तुला कायम सपोर्ट करत आलोय मी. मोठ्या आईच्या विरोधात जाऊन कायम तुझ्यासोबत उभा राहिलोय मी. तुझ्यासाठी तिला कन्व्हिन्स केलंय मी अनेकदा. मला असं वाटत होतं की तू माझी. मित्रांनो, आज स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 700 लाईक्स. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि लाईकसोबत चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आमचा आत्मविश्वास वाढवतो. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं व्हिडिओच्या शेवट दर्शवण्यात येईल, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. येस, खूप विश्वास होता तुझ्यावर, पण आता तो राहिला नाही आहे. ती बाई मला माझ्या नजरेसमोर पण नको होती, जी सर्वांसोबत वाईट वागली. तिला माझी पल्लवी घरात घेऊन आली. सहनच होत नाही आहे मला. तेव्हा पल्लवी म्हणते की पण हे का केलं, तुम्ही ऐकूनच घेतलं नाही शांतनू. पूर्वी जे काही घडलं, आदिती मॅम जे काही वागल्या त्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. हे घर सोडून गेल्या तेव्हा तुम्ही खूप लहान होता शांतनू. अनेक गोष्टींची समज नव्हती तुम्हाला. पण आता तसं नाही आहे. तुम्ही ऐकून समजून घेऊ शकता. स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता. शांतनू, प्लीज आदिती मॅमला बोलायची एक संधी द्या. शांतनू पल्लवीचा हात खाली ठेवून म्हणतो की मलम लावून झालाय, आता जाऊ शकतेस तू. ती म्हणते की शांतनू, ही जखम भरेल, पण मनावरच्या जखमींचं काय. तुम्हाला काही बोलायचंच नसेल, काही समजून घ्यायचं नसेल तर ठीक आहे. या विषयावर मी तुमच्याशी कधीच बोलायला येणार नाही. पल्लवी रडत असते. शांतनूच्या डोळ्यातही पाणी असतं. पल्लवी म्हणत असते की शांतनू, मी तुम्हाला पुन्हा कधीच त्रास देणार नाही. मी तुमची पल्लवी राहिली नाही असं म्हणालात ना तुम्ही. तुम्हाला समजावण्याचा, तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा हा माझा शेवटचा प्रयत्न होता. माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल आय एम सॉरी. तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल तर ह्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे आणि ना आपल्या प्रेमाला. आणि मग पल्लवी तिथून निघून जाते. पल्लवीचं बोलणं ऐकून शांतनू खूप बेचैन झालेला असतो. इकडे मोठी आई किचनमध्ये. मित्रांनो, आज स्वाभिमान आर्मीचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 700 लाईक्स. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि लाईकसोबत चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आमचा आत्मविश्वास वाढवतो. आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं व्हिडिओच्या शेवट दर्शवण्यात येईल, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. असते ती मनात विचार करते की स्वयंपाकाची खूप हौस आहे ना तुला आदिती. माझ्या घरावर हक्क बजावतीयस, आता बघच. आणि मग ती गॅसचं बटन ऑन करते. गॅसचा वास घेते आणि म्हणते की आता आदिती इथे येणार, गॅस पेटवणार आणि मोठा भडका उडणार. खरं तर तिला मला कायमचंच संपवायचं आहे, पण निदान हे काम झालं तर तिचा चेहरा सतत नजरेसमोर येणार नाही. तेवढ्यात मोठ्या आईला तिची बांगडी लागते. घाईघाईने ती त्याच्यावर मीठ चोळते आणि तिथून पळते. इकडे आदिती मॅमला खोकला लागलेला असतो. त्या पाणी पितात तेव्हा प्रभाकर सर विचारतात की आदिती, तुला बरं वाटत नाही आहे का, कसा खवखवतोय का तुझा. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की हो, थोडासा. गरम पाणी पिल्यावर चांगलं वाटेल. मी सर्वजण एवढे काळजी का करताय. दुपारी पल्लवी, मेघना, भावरी सगळ्या विचारत होता की काय झालं. एवढं काही झालेलं नाही आहे, वाटेल बरं. प्रभाकर सर म्हणतात की म्हणजे दुपारपासून त्रास होतोय ना,
म्हणून सगळे विचारत होते. मला सांगायचं नाही का? थांब, मी तुझ्यासाठी आल्याचा फर्स्ट क्लास चहा बनवून आणतो. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नको नको, मला आता चहा वगैरे नको आहे, तू तुझं काही काम करत असेल तर कर. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की डॉक्टर आदिती प्रभाकर सूर्यवंशी, चहा घेतला तर बरं वाटेल तुम्हाला. कधीतरी सेवा करण्याची नवऱ्याला देखील संधी द्या, बरं वाटेल त्याला. आता टिपिकल नवऱ्यासारखं सांगू, आयतं मिळतोय तर पी ना. तेव्हा आदिती मॅम हसतात आणि म्हणतात की बरं बरं, पक्कड बनवून आण जा. तेव्हा प्रभाकर सर किचनमध्ये येतात. चहाच्या भांड्यांसाठी किचनमध्ये शोधाशोध करत असतात. गॅस मात्र ऑनच असतो. त्याचवेळी इकडं पल्लवी बघत असते की देवासमोरचा दिवा फडफडत असतो. पल्लवी पटकन जाते, देवाच्या दिव्याला साईडने पकडते, दिव्यात तेल ओतते आणि मग देवापुढे हात जोडून बसते. ते प्रभाकर सर चहासाठी लागणारं सर्व साहित्य गोळा करतात आणि मग गॅस पेटवण्यासाठी ते लायटर घेतात आणि गॅस पेटवतात. पहिल्या वेळी काही गॅस पेटत नाही. मग ते गॅसवरचं चहाचं पातेलं खाली ठेवून पुन्हा एकदा गॅस पेटवायला जातात. पण यावेळी मात्र गॅसचा मोठा भडका होतो. प्रभाकर सर खूप जोरात ओरडतात. त्यांचा आवाज ऐकून पल्लवी आणि शांतनू आणि आदिती मॅम तिथे येतात. नंतर सर्वच जण तिथे येतात. प्रभाकर सरांच्या हातावर खूपच जास्त लागलेलं असतं. मोठी आई तिथे आलेली असते. तिला समजत नाही की हे काय झालं. ती मनात म्हणते, हे काय नको ते होऊन बसलं. मला तर ह्या आदितीला अद्दल घडवायची होती, पण हे कसं झालं. आदिती मॅम प्रभाकर सरांना पाणी देतात. सर्वजण त्यांच्या भोवती जमा झालेले असतात. तेव्हा विभावरी म्हणते की पण हे सगळं कसं झालं. तेव्हा शांतनू म्हणतो की ते आपण नंतर बघूयात, आधी कोणीतरी डॉक्टरांना फोन करा प्लीज. तेव्हा मोठे काका म्हणतात की मी करतो डॉक्टरांना फोन, तुम्ही आधी याला खोलीत घेऊन जा. तेव्हा आदिती आणि शांतनू प्रभाकर सरांना घेऊन त्यांच्या खोलीत जातात. त्यांच्या पाठोपाठ सगळेही तिथे जातात. मोठे काका डॉक्टरांना फोन लावून लवकर यायला सांगतात. मोठी आई मात्र गोंधळातच पडलेली असते की हे नक्की काय झालं. डॉक्टर येतात. ते प्रभाकर सरांच्या हातावर मलम लावतात. तेव्हा शांतनू विचारतो, काळजीचं काही काम नाही आहे ना डॉक्टर. तेव्हा डॉक्टर सांगतात की घटना तशी गंभीर होती, सुदैवाने हे बचावले असंच म्हणावं लागेल. आणि हे मलम सकाळ संध्याकाळ लावायचं, हलक्या हातांनी लावायचं, चोळायचं नाही, एवढी काळजी घ्या. आणि मिस्टर सूर्यवंशी, तुम्ही आराम करा, लगेच कामाला लागू नका. आणि काही लागलंच तर कळवा मला, येते मी. मग मेघना डॉक्टरांना घेऊन बाहेर जाते. आदिती मॅम रडायला सुरुवात करतात. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदिती प्लीज रडू नकोस. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की अरे रडू नकोस काय, तिथे कशाला गेला होतास, असं झालंय मला आता, काळजी वाटते रे तुझी. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात, एवढी सगळी जवळची माणसं पाठीशी आहे, देवीचे आशीर्वाद पाठीशी असताना मला काय होणार आहे. एकाच वेळी आदिती मॅम आणि शांतनू प्रभाकर सरांचा हात पकडतात. नंतर शांतनू हात काढून घेतो. आदिती मॅम देखील हात काढायला जातात, पण प्रभाकर सर त्यांच्या हातावर हात ठेवतात आणि त्यांना दिलासा देतात. तेव्हा आदिती म्हणते की प्रभाकर मला सांग, हे सगळं कसं झालं. एवढ्यात विषय टाळत मोठी आई नाटकं करत म्हणते की भाऊजी हे सगळं कसं झालं हो. तुमची ही अवस्था बघून इतकं वाईट वाटतंय ना. मुळात तुम्ही जायचंच कशाला स्वयंपाकघरात. स्वयंपाक तर आदिती करणार होती ना. मोठ्या आईचं असं बोलणं ऐकल्यावर सगळ्यांना ते नॉर्मल वाटतं, पण पल्लवीच्या डोक्यात लगेच विचार सुरू होतात. तेव्हा प्रभाकर सर सांगतात की आदितीची तब्येत ठीक नव्हती, तिला जरा बरं वाटत नव्हतं, तिला त्रास होत होता, म्हणून मी तिच्यासाठी चहा करण्यासाठी गेलो. झालेला सर्व प्रकार ते सगळ्यांना सांगतात. तेव्हा प्रभाकर सर सर्वांना हकीकत सांगत असतात. तेव्हा आदिती विचार करते की मोठी आई तर म्हणाली की स्वयंपाक तर आदिती करणार होती ना. पल्लवी लगेच तिथून निघून जाते. शांतनू प्रभाकर सरांचे पाय चेपत असतो. मोठे काका आणि मोठी आई सोडून बाकी सर्वजण त्यांच्या काळजीत असतात. इकडे पल्लवी किचनमध्ये येते आणि म्हणते की आदिती मॅम स्वयंपाक करणार आहेत. हे मोठ्या आईंना कसं कळलं. आदिती मॅमने जेव्हा हे सांगितलं तेव्हा तर त्या इथे नव्हत्या. म्हणते की मोठ्या आईनेच तर हे काही केलं तर नसेल ना. मग ती किचनवर गॅसच्या आजूबाजूला बघायला सुरुवात करते. मग पल्लवी गॅसचं रेग्युलेटर चेक करते, गॅस चेक करते, पण तिला तिथे काहीच मिळत नाही. अचानक तिचं लक्ष मोठ्या आईच्या तुटलेल्या बांगडीवर पडतं.
मग ती त्या बांगडीच्या काचा उचलते, हातात घेते आणि म्हणते की तुटलेली बांगडी. एवढ्यात तिला किचन ओट्यावर हळद सांडलेली दिसते. म्हणते की बांगडीची काच, हळद. तिच्या मनात त्यावेळी असंख्य प्रश्न असतात आणि ती त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पल्लवी आदिती मॅमला म्हणत असते की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मग ती आदिती मॅमला तुटलेली बांगडी दाखवते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की तुटलेली बांगडी? तेव्हा पल्लवी म्हणते की हो, मला किचनमध्ये सापडली. आणखीही काही गोष्टी सापडल्यात. तेव्हा आदिती मॅम मोठ्या आईच्या रूममध्ये जातात, बांगडी खाली फेकतात. तेव्हा मोठी आई म्हणते की काय फाजीलपणा आहे हा? तेव्हा आदिती मॅम म्हणतात याला बांगडी असं म्हणतात आणि ती ज्या पद्धतीने सापडली आहे त्याला पुरावा असं म्हणतात. ही बांगडी तुमचीच आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की कशावरून? पल्लवी म्हणते की मग आपण खात्री करून बघूयात. हा, इथे बसा. पल्लवी जबरदस्तीने मोठ्या आईला बेडवर बसवते आणि तिच्या बांगड्या चेक करायला लागते. एवढ्यात पल्लवीचा हात आईच्या जखमेवर जातो आणि मोठी आई जोरात ओरडते आणि पल्लवीच्या हाताला हळद लागते. तेव्हा दोघीही समजून जातात की काय झालं असेल. मित्रांनो, कालच्या भागामध्ये राणी बेलोटे, रेवती मांडुमळे, आराध्या, मयुरी चौघुले, रेखा बांदोडकर, कविता क्वीन, योगेश वेनसाळी, उल्का यादव, रेश्मा भगत, खंडू केसकर, पांडुरंग राणे, प्रताप पाटील, दत्तात्रय गोखले, प्रभाकर चिद्रवार, ज्ञानेश्वर आचारी, शिवानी बिरादर, रमेश काळे, चंद्रशेखर गडकरी, शीतल पाटील, अशोक डुंबरे, नंदा मोहिते, अमृता जाधव, रमा वाडकर, अर्चना राओल, आनंद केसवानी, निकिता दोशी, रवींद्र वायकोळे, वंदना स्वामी, चंद्रशेखर भातवाडेकर, वंदना तांबडे, गीता चंदेर, कपिला शिरसाट, भास्कर दहाले, पूनम पाटील, कैलास जाधव, दिनेश पाठक, वृंदा भोंडवे, राधा रणदिवे यांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुमची साथ अशीच सोबत असू द्या आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेचे नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.